मी तुम्हाला एक स्टेटमेंट वाचून दाखवतो. हे स्टेटमेंट आहे खुद्द शरद पवार यांचं. स्टेटमेंट काय आहे ते आधी समजावून घेऊयात. शरद पवार म्हणाले की राजकारणात महत्त्वाची विधानं करायला परिपक्वता लागते. पार्थ पवारांकडे ही परिपक्वता किती आहे हे मी आज सांगू शकत नाही. पवारांचं स्टेटमेंट आहे. दिल्लीमधनं हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि कारण होतं पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या संदर्भातनं केलेलं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधनं आता फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवार एका माध्यमाशी बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं, एक प्रकारे काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आणि त्याचबरोबर काँग्रेसला कळेल या सगळ्या गोष्टींचं पुढे काय होईल असं सुद्धा एक इशारा थेट पार्थ पवारांनी काँग्रेसला दिला होता. आता पार्थ पवारांचे स्टेटमेंट आल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. शरद पवारांना सुद्धा या स्टेटमेंटबद्दल विचारलं गेलं आणि त्यावेळेस शरद पवारांनी पार्थ पवारांचे कान टोचले. पार्थ पवारांची परिपक्वता किती आहे हेच एक प्रकारे शरद पवारांनी या स्टेटमेंटमधनं सुचवायचा प्रयत्न केलेला आहे. पण पहिल्यांदाच असं घडतंय का? आणि शरद पवारांनी पार्थ पवारांबाबत असं स्टेटमेंट हे केवळ काँग्रेसच्या संदर्भानं आहे का की विलिनीकरणाच्या संदर्भातनं सुद्धा ते बोलत आहेत? हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्ही शरद पवारांचं जे स्टेटमेंट ऐका ज्याच्यामध्ये त्यांनी पार्थ पवार यांच्या परिपक्वतेबद्दल ते बोलले. ऐका. महत्वाची धोरणाचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ती कितपत आहे हे आज नाही सांगू शकत. शरद पवारांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलेलं आहे. आता पार्थ पवार काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते हे अगदी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्यांनी असं म्हटलं होतं, हा बारामतीच्या उमेदवार देण्याच्या संदर्भातनं प्रश्न होता. माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचं ते. त्यांच्या अर्थात काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला नाही माहीत. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललं आहे. त्यांनी अर्थात काँग्रेसने विचार केला असेल तर करू द्या, पण त्यांना म्हणजे अर्थात काँग्रेसला नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात हे त्यांना दिसेल. पुढे ते म्हणतायत, लोक विसरत नाहीत जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात. अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे जिथे एवढे मोठे नेते आहेत अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरे जाऊ. आम्हाला काही कुणाला फोन करणार नाही. जे काही नशिबात लिहिलं आहे ते बघू काय व्हायचं. फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे असं पार्थ पवार यांनी म्हटलं होतं आणि त्यांच्या या स्टेटमेंटमुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हा मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याआधी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेस त्यांनी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कसं महत्त्व राहिलेलं आहे आणि शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा काँग्रेसच्या अनुषंगाने कसं काम केलेलं आहे हे सुद्धा सांगायचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. परंतु स्टेटमेंट देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेत असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. आता शरद पवार पहिल्यांदाच पार्थ पवार यांच्याबद्दल असं काही म्हणालेत का? तर असं नाही आहे. आपल्याला थोडं इतिहासात सुद्धा जावं लागेल. मावळमधनं जेव्हा पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस अर्थात शरद पवारांना असं वाटत नव्हतं की पार्थ पवारांनी इथे निवडणूक लढवावी. अजित पवारांनी इन्सिस्ट केलं होतं. त्यावेळेस अशी चर्चा होत्या की सुनेत्रा पवारांची इच्छा होती की पार्थ पवारांनी निवडणूक लढवावी आणि म्हणून मावळ लोकसभेमधनं पार्थ पवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यामुळेच शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. नाहीतर शरद पवार हे माढ्यामधनं लोकसभेची निवडणूक लढवणार होते. त्यावेळेस सुद्धा शरद पवार म्हणाले होते की किती एकाच कुटुंबातल्या किती लोकांनी निवडणुका लढवायच्या वगैरे त्यांनी अशी एक नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आपल्याला जर बघायचं असेल तर जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा प्रकरण होतं आणि महाविकास आघाडीचं सुद्धा तेव्हा काळ होता आणि त्यावेळेस सुद्धा पार्थ पवार आहेत त्यांनी एक लेटर लिहिलं होतं आणि त्यांनी अशी मागणी केली होती की या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी. त्यावेळेस सुद्धा या लेटरमुळे गदारोळ माजला होता कारण सत्तेतला पक्ष असलेल्या पक्षाने थेट CBI चौकशीची मागणी या सगळ्या प्रकरणामध्ये केली होती आणि त्यावेळेस सुद्धा पवारांनी सुद्धा पार्थ पवारांवर स्टेटमेंट केलं होतं. त्यावेळेस सुद्धा ते काय म्हणाले होते तर शरद पवार म्हणाले होते की पार्थ इमॅच्युअर असल्याचं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर त्यांच्या बोलण्याला काही किंमत नाही असं सुद्धा शरद पवार त्यावेळेस म्हणाले होते. म्हणजे त्यावेळेस सुद्धा पार्थ इमॅच्युअर आहेत किंवा त्यांच्या बोलण्याला काही किंमत नाही आहे
असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलं होतं. मुंडव्याचं प्रकरण नुकताच झालं होतं, त्याच्यावेळेस सुद्धा शरद पवारांचं म्हणणं होतं की सरकारने याचा योग्य तपास केला पाहिजे आणि सगळं जनतेसमोर सुद्धा या सगळ्यामध्ये आणायला हवं होतं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर बघितलं तर शरद पवारांनी जरी या म्हणजे काँग्रेसच्या अनुषंगाने पार्थ पवारांनी स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल हे बोलले असले तरी सुद्धा सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरणाच्या सुद्धा चर्चा आहेत. आणि सध्याचं आपण जर चित्र बघितलं तर अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पवार गटाकडनं विलिनीकरणाबाबतची अनेक स्टेटमेंट्स देण्यात आली होती, पण राष्ट्रवादीकडनं म्हणजे अजित पवार गटाकडनं फारसं प्रतिक्रिया समोर आल्यानंतर काही आमदार अर्थातच बोलले या सगळ्याबद्दल. पण या सगळ्यामधनं असा अंदाज लावतोय की आता राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांचा पक्ष नेमका कोण चालवतंय. असं म्हटलं जातं की पार्थ पवार या सगळ्याचा टेक ओव्हर करू पाहतायत का, कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून किंवा त्याआधीसुद्धा पार्थ पवार हे निर्णायक भूमिकेमध्ये राहिलेले आहेत. त्यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये सुद्धा पार्थ पवार आपल्याला दिसलेले आहेत, अनेक भूमिकासुद्धा त्यांनी मांडलेल्या आहेत. ज्यावेळेस सुनेत्रा पवार शपथविधी घेण्यासाठी मुंबईमध्ये आल्या होत्या आणि शरद पवार किंवा पवार कुटुंबातलं फारसं कोणी तेव्हा आलं नव्हतं, त्यावेळेस पार्थ पवार हे बारामतीमध्ये थांबले होते आणि त्यांनी पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेटसुद्धा घेतली होती. त्यावेळेसच्या बातम्यासुद्धा तुम्ही पाहिल्या असेल, बराच वेळ त्यांनी त्यावेळेस चर्चासुद्धा केली होती आणि त्यामुळे एक प्रकारे पार्थ पवार कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते का शरद पवारांना, हा सुद्धा त्याच्यामधला एक प्रश्न आहे. आणि पार्थ पवार यांच्या आत्ताच्या भूमिकेमुळेच विलिनीकरण थांबलंय का असा सुद्धा प्रश्न या सगळ्यामधनं निर्माण होता. आणि त्याच अनुषंगाने पवारांनी हे स्टेटमेंट केलंय का, पवारांचं स्टेटमेंट केवळ काँग्रेसच्या अनुषंगाने नाही तर विलिनीकरणाच्या अनुषंगाने सुद्धा आहे का, असं सुद्धा याकडे सध्या बघितलं जात आहे. आता जर आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी एक चर्चा सुरू झाली होती, राष्ट्रवादीचं एक लेटरसुद्धा समोर आलं होतं ज्याच्यामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या नावापुढे कुठली पदं नव्हती, त्यामुळे त्यांना पक्षातनं कुठले पद दिलं नाही आहे का किंवा त्यांना साईडलाईन केलं आहे का, अशा सगळ्या चर्चा सुरू होत्या. यावेळीसुद्धा पार्थ पवारांनी एक ट्विट केलं होतं आणि त्यांनी या सगळ्यावर भाष्य केलं होतं आणि त्यांचं इंग्लिशमध्ये ट्विट होतं. त्यामध्ये ते म्हटले होते की बेसलेस रिपोर्ट्स अँड स्पेक्युलेटिव्ह नॅरेटिव्ह टार्गेटिंग प्रफुल्ल पटेलजी अँड सुनील तटकरेजी आर nothing but fiction. Their decades of unwavering commitment and leadership continue to guide us all. Dragging such senior leaders into manufactured controversies is deeply unfortunate and must be called out. एक प्रकारे या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची बाजू घेतली होती, कसं त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे असं म्हटलं होतं आणि त्यांना ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जातं आहे हे खोटं असल्याचं सुद्धा बेसलेस रिपोर्ट्स असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळेस म्हटलं होतं. त्यामुळे आपण बघतोय की एकीकडे जय पवारांनी बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी भाषण केलं, 2 दिवसांपूर्वीच भाषण केलं आणि त्यावेळेस त्यांनी सुद्धा विलिनीकरणाबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडलं होतं. शरद पवारांबद्दल सुद्धा त्यांनी आदराचे शब्द बोलले होते. पण पार्थ पवार अद्यापही या सगळ्या गोष्टींवर कुठे बोलत नाहीत. विलिनीकरणाबद्दल सुद्धा ते काही स्टेटमेंट्स देत नाही आहेत. जय पवार अजित पवारांच्या अपघाताबद्दल सुद्धा वोकल आहे, त्यांनी रोहित सिंगच्या अटकेची मागणी केलेली आहे, त्याचबरोबर ते पत्रकार परिषदसुद्धा घेणार होते. पण दुसरीकडे पार्थ पवार मात्र त्यांनी त्यांची भूमिका आहे ती काही स्पष्ट फारशी केलेली नाही आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा पक्ष आता पार्थ पवारांना चालवायचा किंवा हातात घ्यायचा आहे का आणि मग विलिनीकरणाची गोष्ट याच्यामधनं मागे पडू शकते का, ज्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या थांबलेल्या आहेत ते याच गोष्टींमुळे थांबलेल्या आहेत का, असा सुद्धा प्रश्न या सगळ्यामधनं निर्माण होतो आहे. आणि म्हणूनच पवारांचं स्टेटमेंट केवळ काँग्रेसच्या अनुषंगाने न बघता ते विलिनीकरणाच्या अनुषंगाने सुद्धा बघायला हवं का, असं सुद्धा याकडे म्हटलं जात आहे. आता विलिनीकरणावर सुद्धा जेव्हा पवारांना विचारलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आमच्या वतीने विलिनीकरणाची चर्चा जयंत पाटील करत होते, अजित पवार यांच्यासोबत ती चर्चा सुरू होती, आमच्या पक्षात ती चर्चा आता झाली नाही. मला जयंत पाटील याबाबत ब्रीफिंग करत होते, भविष्यात चर्चा होईल का याबाबत आज सांगता येणार नाही. आता आपण पक्षाचं काम करत राहायला हवं असं मला वाटतं, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. आणि एक प्रकारे आता काही सध्या चर्चा तर काही होत नाही असं सुद्धा पवारांनी सुचवायचा प्रयत्न केला. त्यामुळे या सगळ्या स्टेटमेंटमुळं आणि शरद पवारांनी पार्थ पवारांबद्दल केलेल्या स्टेटमेंटमुळं आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि नेमकं राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. शरद पवार जेव्हा स्टेटमेंट्स करतात तेव्हा बिटवीन द लाईन्स शोधायचं असतं असं म्हटलं जातं. शरद पवारांचं म्हणण्याचा अर्थ वेगळा असतो, शरद पवार म्हणतात आणि त्याचे अर्थ वेगळे लावायचे असतात असं सुद्धा अनेकदा म्हटलं जातं. आणि त्यामुळेच सध्याचं स्टेटमेंट जरी काँग्रेसच्या अनुषंगाने शरद पवारांनी केलं असलं तरी सुद्धा ते राष्ट्रवादीमधल्या घडामोडींना सुद्धा लागू होतं का, पार्थ पवार आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या विलिनीकरणाच्या चर्चा त्याच्यासाठी सुद्धा लागू होतं का, हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार. त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय घडामोडी होतात हे बघणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या सगळ्या स्टेटमेंट्सबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.